आमच्या मैदानात त्याच्यामुळे फक्त त्याच्यामुळे कमी झाले. जर त्यांनी 2 दिवस समोर बोलवलं असतं तर तुमच्या आमच्याकडे काही आम्हाला काही म्हणता लावू नका. पोलिसांची आणि आमची काय मागणी आहे? आमचं मागणी काय आहे? काही त्याला सोबत बोलवा. आमचा या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून ही लोक पुन्हा आम्ही पोलीस आतमध्ये काय आम्ही दोघं तिकडे जायचं का सगळे बाहेर बोला बाहेर. आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने या कॅम्पवर आयुक्तांनी आपल्याला वागणूक दिलंय त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवू अख्ख्या व्हॉट्सअपला ग्रुपला अख्ख्या जिल्ह्यात इंस्टाला जाऊ दे आणि संध्याकाळपर्यंत हजार लिंक येऊ दे. एका पण बाहेर जाऊ दे. कॉम्रेड राजचला आज आम्ही पाणी शिक्षण रोजगार आणि शौचालयाच्या विषयाला घेऊन प्रभाग समिती ही वसई तालुक्यामध्ये हा मोर्चा आयोजन केला होता. या मोर्चाची कल्पना 8 दिवस अगोदर इथल्या प्रशासनाला दिली होती. मात्र हा मोर्चा आमचा शांततेने दोन मार्गाने आला. येत असताना रस्त्यामध्ये गाड्या जाम झाल्या होत्या. आम्ही स्वतःहून लोकांना बाजूला करून गाड्या मोकळ्या करून दिल्या आणि आम्हाला पोलिसांनी जर आमची बसण्याची व्यवस्था केली असती, पोलिसांनी जर तिथं बॅरिकेड लावला असता किंवा आम्हाला सावलीत कुठली बसण्याची व्यवस्था केली असती. येत असताना तिथे एकही गेटवर पोलीस नव्हता. म्हणून आमचा तांडा सगळा मोर्चा शांततेने घोषणा जरी या ठिकाणी आला. बाहेर पाहिजे तेवढं ऊन आहे, या उन्हामध्ये आम्हाला बसायचं नव्हतं आणि येत असताना या आयुक्तांच्या सांगण्यानुसार किंवा पोलिसांच्या मर्जीनुसार बंदोबस्त असलेल्या महिला पोलीस आणि पोलिसांनी आमच्या महिलांना धक्काबुक्की केली. त्यांचा पदर साडीचा घेतला, त्यांना चापटी मारल्या. त्या व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि पोलिसांनी अशा पद्धतीने वागणूक दिली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सबंध जिल्ह्याभरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतो, जे वाहन मिळेल ते वाहन घेऊन संध्याकाळपर्यंत प्रभाग समितीवर मोठ्या संख्येने एकत्र झाला पाहिजे आणि राजभाऊच्या आदिवासींची ताकद काय आहे ही इथल्या प्रशासनाला दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही. लोक कामाला गेले असतील तर कामावरून गेल्या, पण या ठिकाणी मोठ्या